विरोधकांनो, व्हाय डोंट यू जॉईन द सैनिक समाज पार्टीच आयडिओलॉजी, असा खरा सवाल विरोधकांना विचारण्यात येत आहे. कारण की आता जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे, एवढे खासदार फुटले, तेवढे खासदार गेले, तेवढे खासदार इकडे आले, तिकडे गेले, काही फरक पडत नाही. परंतु जे वृथा वल्गना करतात की बाबांनो यांना काही करोडो रुपये दिले आणि मग त्यांना फोडलं, ह्या ज्या भाषणामध्ये सांगतात. मग सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून जनतेला प्रश्न पडला आहे की हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय फक्त सामान्य माणसाच्या कराला जमा करण्यासाठी आहे आणि त्या कराच्या पैशातून यांना आमदार खासदार फोडण्यासाठी रक्कम देणारी डिपार्टमेंट आहे की काय, हा खरा सवाल जनतेला पडलेला आहे. जनता जागृत झाली आहे. हे कोणी कुठेही गेले, इकडे गेले काय, तिकडे गेले काय, एवढे गेले काय, एवढे करोड घेतले, तेवढे करोड घेतले, काही फरक पडत नाही. जनता स्टॅबल आहे, जनता दबा धरून आहे, जनता जागृत आहे, जनता सुशिक्षित आहे. त्यांनी प्लॅन केला आहे, जनतेने प्लॅन केला आहे की 2029 मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याची पूर्ती करायची आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसायचं आहे. आणि त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना अल्प खर्चात निवडून द्यायचं आहे. करोडो रुपयाची आम्हाला गरज नाही आणि ब्लॅक मनीची अजिबात गरज नाही, हे जनतेने निश्चय केला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आता जे उत्थापालट चालू आहे, फार मोठं नुकसान होत चाललं आहे. समाजाचं नुकसान होत चाललं आहे. समाज हा अंडर प्रेशर गेला आहे. साध्या साध्या गोष्टीमध्ये या लोकप्रतिनिधी समजणाऱ्या लोकांची दादागिरी होत चालली आहे. अहिल्यानगरमध्ये एका व्यक्तीने साधा विकासाबद्दल प्रश्न विचारला तर एका नगरसेविका बाईच्या पतीने त्या व्यक्तीला हाणमार केली आणि फक्त पोलीस स्टेशन धावून आलं वगैरे वगैरे. त्यामुळं अशी जनता घाबरून आहे की आवाज उठवित नाही. परंतु सैनिक समाज पार्टीने या जनतेला आव्हान केलं आहे आणि जनता जागृत झालेली आहे. जनता आता सैनिक समाज पार्टीबरोबर आलेली आहे. त्यामुळे जनतेचा आवाज ऐकून या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये सर्व विरोधकांनी यावे आणि त्यांना हाच प्रश्न विचारलेला आहे. जनतेच्या हितासाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी व्हाय डोंट यू जॉईन द सैनिक समाज पार्टीज आयडिओलॉजी, हा खरा प्रश्न विचारण्यात आला आहे. आणि यामुळे या महाराष्ट्रातील जनता 2029 पर्यंत सैनिक समाज पार्टी बरोबर येत चालली आहे आणि कोणाचाही त्यामध्ये गाजावाजा न करता सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना निवडून देणार आहे. म्हणून जे स्वतःला गर्विष्ठपणाने म्हणतात याला संपवलं, त्याला संपवलं, याला संपवलं, त्यांचा सफाया होणार आहे. हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.